नमस्कार सर्वांना, मी प्रवीण कांबळे। आज प्रवीण कुमार थॉट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना या ठिकाणी घोषित केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी अगदी आनंदाची अशी घोषणा त्यांनी केली आहे। माझी लाडकी बहीण योजना त्या अंतर्गत महिलांना, पात्र महिलांना आता दरमहा 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर त्या नवीन योजना असल्यामुळे त्या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपण त्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत पहा। तर चला जाणून घेऊया, कारण महाराष्ट्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे। त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना 1,500 रुपये आपल्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी मिळणार आहे। हा मेसेज ज्यावेळी संपूर्ण TV चॅनलच्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना कळाला, त्यावेळी त्या योजनेची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न सर्वांच्या वतीनं सुरू आहे। ते माहिती आज शेवटपर्यंत तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। तर या योजनेमध्ये पात्र कोण कोण असेल आणि अपात्र कोण कोण असेल याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। ज्या महिला विवाहित आहेत आणि ज्या महिलाचं वय वर्ष 21 ते 60 पर्यंत आहे, अशा महिला त्याच्यामध्ये अर्ज करू शकतात। त्या महिलांमध्ये विधवा महिला, घटस्फोटित महिला, अन्यायग्रस्त अशा महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे। ते करत असताना त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्येच असलं पाहिजे, अशा पद्धतीची अट राज्य सरकारने त्याच्यामध्ये टाकलेली आहे। किंवा ती व्यक्ती जी आहे त्याच्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असता कामा नये, पेन्शनधारक असता कामा नये, घरातल्या कुठल्याही माणसाच्या नावावर 4 चाकी गाडी असता कामा नये, अशा पद्धतीच्या पात्रता त्याच्यामध्ये आहेत। सोबतच जे पेन्शनर महिला आहेत या सुद्धा त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाहीत। आता उदाहरणार्थ प्रत्येक महिला घर बसल्या काही व्यवसाय सुरू करतात, तर त्या व्यवसाय संदर्भात अनेक जण ITR काढतात, इन्कम टॅक्स भरतात। तर इन्कम टॅक्स काढणाऱ्या महिलांना सुद्धा हा योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर एकंदरीत जी महिला, जे दुर्बल घटकातील महिला आहेत, ज्या महिलांना घरामध्ये कर्तं कोण नाही आहे, अशा गरीब महिलांसाठी ही राज्य सरकारने योजना आणलेली आहे। मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान असताना मेरी प्यारी बहिना अशा पद्धतीची ही योजना लागू केली होती। त्याचा त्यांना निवडणुकीमध्ये फायदा झाला आणि लोकसभेच्या 29 जागेपैकी 29 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत। सोबतच महाराष्ट्रामध्ये मात्र महायुती सरकारला याचा फटका बसलेला आहे। म्हणून अशा पद्धतीच्या लोकप्रिय योजना आणून सरकार एकीकडे निवडणुकीचं गणित करण्याचा प्रयत्न आपल्याला करतोय असो, परंतु जरी हा निवडणुकीचा स्वार्थासाठी जरी प्रयत्न असला, परंतु सामान्य गोरगरीब जनतेला मात्र याचा निश्चितच फायदा होणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत। हा आहे महाराष्ट्र शासनाचा GR, त्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी शासनाने दिलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा GR मध्ये याची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। तर या योजनेचं सरकारचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांना आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आणि या योजनेचे स्वरूपमध्ये
पात्रता या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे। तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येईल। योजनेचे लाभार्थी हे वयवर्ष 21 ते 60 या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला असतील। मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60% पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा लाभार्थी बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये जास्त नसावे। तर मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे अपात्रतेचे काही यामध्ये पैलू आहेत। यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे बाकीचे निकष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। तर त्यासाठी जे कागदपत्र लागतील त्यामध्ये योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी आणि दिलेला कुटुंब प्रमुख म्हणजे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आतमध्ये, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशन कार्ड हे आवश्यक कागदपत्र आहेत। लाभार्थ्याची निवड होत असताना हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी पैलू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा। सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे। त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत व सक्षम अधिकारी यांना खालील जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका आणि सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही अर्ज अपलोड करणं गरजेचं आहे आणि नागरी भागामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू याच्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल। याच्यामध्ये नियंत्रण कोणत्या खात्यात ठेवील तर ते आपण आता पाहूया। याच्यामध्ये नियंत्रण अधिकारीपदी आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील। तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे संनियंत्रित अधिकारी असतील। आता आपण योजनेची कार्यपद्धती आपण जाणून घेऊया। योजनेमध्ये अर्ज पोर्टल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि मोबाईलचं ॲप सुद्धा या ठिकाणी असणार आहे। तर तिथे जाऊन तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता। तर ज्या महिलेने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अंगणवाडीमध्ये किंवा त्या जे संबंधित ही वरची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करणं गरजेचं आहे। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे हे कृपया सगळं बघणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। अर्ज भरण्याची प्रक्रिया ही विनामूल्य आहे। जे लोक जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांपासून सावध राहा, कारण नवीन योजना आल्यामुळे ऑनलाईन सेंटर करून लोकांची महिलांची लूट होऊ शकते। तर कृपया जास्त पैसे न देता आपण याची ही विनामूल्य सेवा असल्यामुळे फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचेच पैसे आपण या ठिकाणी उपलब्ध करावं आणि त्यानंतर सरकार हे सगळे 31 तारखेपर्यंत हे सगळे अर्ज घेतील आणि त्यानंतर 31 तारखेमध्ये 31 तारखेच्या पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी या महिलांच्या खात्यावर पैसे या ठिकाणी सुरू होणार आहे। तर सदर योजना जी आहे ती शासनाने सुरू केलेली आहे। राज्यामध्ये ही समिती काम करेल, त्याच्यामध्ये महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्यचे पुण्याचे जे अध्यक्ष आहेत ते ह्याचे अध्यक्ष असतील।
एकात्मिक बाल विकास सेवा योजने महाराष्ट्र नवी मुंबई सदस्य असतील, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे सदस्य असतील, सहसचिव उपसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सुद्धा सदस्य असतील, सर्व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास हे सुद्धा सदस्य असतील, सर्व उप आयुक्त विकास व ग्राम विकास हे सुद्धा सदस्य असतील, संचालक नगर विकास पंचायत नवी मुंबई हे सदस्य असतील आणि उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय हे सुद्धा सदस्य सचिव असतील. तर यांच्या देखरेखीखाली हे अर्ज या ठिकाणी होणार आहेत. सदर समितीची बैठक 3 महिन्यातून एक वेळा होईल आणि आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील. अशा पद्धतीने त्यांनी GR मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तर जिल्ह्यामध्ये आता ज्या जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करताल त्या जिल्ह्याचा जो प्रमुख आहे तो जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील आणि जिल्हा परिषदेचे जे सर्व CEO असतील ते सहअध्यक्ष असतील. तरी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लोक अर्ज करणार आहेत ते संबंधित जिल्हाधिकारी यांचं या योजनेसाठी नियंत्रण असेल. तर सदर योजना जी आहे ती महिलांना अत्यंत फायदेशीर व आर्थिक दुर्बल महिलांसाठी ही फुलना फुलाची पाकळी स्वरूपात राज्य सरकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वेळेची मर्यादा जी आहे ती आपण जाणून घेणार आहेत. तर त्यामध्ये ऑनलाईन अर्ज हे दिनांक 1 जुलै 2023 पासून चालू होणार आहेत. 1 जुलै 2024 सालापासून हे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरण्यास सुरुवात होणार आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ते 15 जुलै आहे. लक्षात ठेवा, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. फक्त 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. तर 15 तारखेपर्यंतच तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात येतील. त्यानंतर 16 तारखेला एक यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर त्या यादीमध्ये 16 तारखेपासून ते 20 जुलैपर्यंत हरकती आणि तक्रारी प्राप्त करण्यात येतील आणि त्याचा कालावधी जो आहे तो 5 दिवसाचा आहे. पुढे या तक्रारीचे हरकतीचे निवारण करण्याचा कालावधी दिनांक 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 असा आहे. आणि अंतिम यादी जी आहे लक्षात घ्या, ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. अंतिम यादी जी आहे ती 1 ऑगस्ट 2024 साली प्रसिद्ध होईल. तर त्याच्यामध्ये 10 तारखेपर्यंत बँकेमध्ये KYC केली जाईल. 14 ऑगस्ट 2024 ही तारीख महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 14 ऑगस्ट 2024 मध्ये तुमच्या बँकेमध्ये निधी येईल आणि 15 तारखेला हा महिलांना 15 तारखेला हे पैसे मिळतील. अशा पद्धतीची ही माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी, पात्र महिलांनी या योजनेमध्ये आपले अर्ज करावेत. जे जे कागदपत्रे आहेत ते लवकरात लवकर काढावे, कारण सेतू सुविधा केंद्रामध्ये उत्पन्न दाखला असेल किंवा रहिवासी दाखला गर्दीमुळे वेळेत मिळणार नाही. 15 दिवसाचाच कालावधी आपल्याकडे असल्यामुळे कागदपत्र लवकर काढा. कुठल्याही लोकांना एक्स्ट्रा पैसे न देता तमाम महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्याला माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, ते शेअर करा मोठ्या प्रमाणात. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा. आणि तुम्हाला जर काही या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला टाका, मी त्याला रिप्लाय करेल. धन्यवाद. जय भीम.